तुझे बाबा आहेत का घरी? नाही बाहेर गेले. बाहेर गेले? मला बाकी नाही. ए मूर्खा, काहीतरी काय बोलतो ते बाहेर बाहेर गेले नाही म्हटलं, बाहेर गेले म्हटलं ते. बाहेर गेले ना आम्ही दार उघडलं. अरे याचं काय चाललं होतं? आता आपले एक नंबर काम झालं. एक नंबर नाही करणार नाही. तुझ्याशी मला अजिबात बोलायचं नाही. अरे. तुझ्या आणि माझ्यावर प्रेमच काय आहे? कमाल करतेस तू. तुझ्या माझ्या म्हणजे माझ्यावर तुझं प्रेम असलं म्हणजे काय बोललं झालं का? मी किती सारं प्रेमच याचा विचार करतोस का? अगं पण तुझा बाप माझ्या मागे लागून जातो याचा विचार करतेस का? त्यांना इकडून तिकडून चुकवणार ना आवडतं कसं तरी. आणि काय चाललं का रे? तू नेहमी नेहमी बाप 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 काय लावतोस? हा? बाबा म्हणतो. तुझ्या बाबा म्हणून तुझा बाप माझ्या मायचा नवरा बाबा म्हणून बाबा मामाजी वगैरे ठीक आहे काय बाबा म्हणून आता मग बाबाजी म्हण ना. म्हणेन जेव्हा मामाजी कधी म्हणेन तर आपलं लग्न कधी होईल का? मग तुला माहितीये का अगं माझ्या प्रेम नाही म्हणतेस अगं एखादा झपाटलेला जीव एखाद्या चेटकणीच्या मागे लागतो ना तसा मी तुझ्या मागे लागलोय. मग तुला म्हणजे म्हणायचं काय की चेटकी आहे? चेटकी नाही आता चांगलं तुला तुला. उदाहरण चुकीचं पण मी सांगतो खरंच मी तुझ्या खूप प्रेम करतो. पण तुझा प्रेम करते पण आपलं लग्न होईल की नाही याचा विचार. एक काम करून तुझ्या बाबाला मारून टाक. काय बोलतोस आता बाबा करतोस काय? मग परवानगी देईल का आपल्याला आपल्याला? एक नंबर माझ्याकडे उपाय आहे. आपण नाही का पळून जाऊन लग्न करू सर. करून जाऊ. हा लग्न? हो. अरे अजिबात नाही. का? आणि हे बघ मी माझ्या बाबाच्या आशीर्वादाशिवाय अजिबात लग्न करणार आहे. सांगून टाकीन तुला. शाबास वर उठले. तुझ्या बाबाच्या आशीर्वादाशिवाय लग्न करू नको. म्हणजे तुझ्या बाबाच्या आशीर्वादाने लग्न होईल आणि तुझ्या बाबाच्या आशीर्वादानेच निवड पोरं वाढव आणि तुझा बाबा आशीर्वाद दिला जेव्हा गोष्टीच्या मूर्खासारख्या गोष्टी का? आता मला सांग आशीर्वादाने कुठे मुलं होतात का? हो नाही हो नाही हो. तुला माहिती आहे आंबे खाल्ल्यानं पोरं होतात आशीर्वाद. मग काय चाललंय तुझं? माझं नाही चाललं. कुणी सांगितलं कुणी तुला? कुणी सांगितलं पेपर मध्ये वाचलं एका महान विश्वाने म्हणलं होतं म्हणे ते आंबे खाल्ल्यानं पोरं होतात. मग? मुलं म्हणजे झाडावरची फुलं आहेत ना? झाडावर झाडची पानं कधी पडायला? ए बाई खोटं नाही बोलत. टीव्हीवर पाहिलं टीव्हीवर तुला सांगत होता आंबे खाल्ल्यानं पोरं होतात म्हणून माहित आहे? अगं गंमत नाही खरंच आंबे खाल्ल्यानं पोरं होतात म्हणून टीव्हीवर पाहिलं वर्तमानपत्रात वाचलं मी. हा हा म्हणजे असं जर असेल तर मला दे ना आंबे. आंबे पाहिजे किती आंबे? 2-3 डझन 32-36. हा पाच आंबे होते. एक आंब्याचा एक पोरगा 5 आंब्याचे एक नंबर आणून देतो 5 आंबे. आणून देतो. पण मला एक सांग मला एक प्रश्न पडला. आता कसं प्रश्न पडला तुला? आंबे मी आणून देईन तुला आंबे तू खाशील पोरं तुला होती आंबे खाल्ल्यानं आई तुला म्हणते तर बाबा का आंब्याला म्हणते? काप्या करून 5 झाली का कमी कराय का नाही? कोण सांगितलं आंबे खाल्ल्यानं पोरं होतात म्हणून? मी नाही सांगितलं मी म्हणजे टीव्हीवर पाहिलं वर्तमानपत्रात वाचलं ते सांगणाऱ्यानं सांगितलं ऐकणाऱ्यानं आपण ऐकलं आणि वरून तू म्हणते 5 आंबे आणून दे म्हणून. मी म्हटलं म्हणजे माझं नव्हे ते त्या एका महान संताला सांगितलं. मग अरे सरळ सरळ समजायला पाहिजे. संत गाडगे महाराज यासारख्या महान विभूतीला काय सांगितलं माहितीये तुला? आलं म्हणे नवसानं पोरं होती तर कशाला लागे पती मी आंबे खाल्ल्यानं पोरं होतात. अरे तो सांगणारा महान आहे आपण तरी गाडवणार ना समजायला पाहिजे ना. ते म्हणजे 5 आंबे आणून देतो 3 डझन टोपलीवर पोरं करतो मग टोपलीवर काय दिमाग खर्च करणार आहे का? नाही दिमाग कशाला खर्च करायचा विनाकारण बाकी लोक मी येईल दिमाग. तुला माहित आहे एका मुलाला घेऊन घरी मला बघायला तुला पाहिला काय सांगतेस? तुम्ही
खा त्या पोराला मर्डर करून टाकीन मी त्याचे नाशे तुकडे 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 करून टाक. त्या पोराचे तसंच करतो त्या पोराचे तुकडे तुकडे करतो जेलमध्ये जातो ना फाशी लागतो आंबे बघतो काहीच करू नको.